हरे कृष्णा. आजचा प्रवास सुरू करूयात. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेळी वाकडं तिकडं जंगलाचा रस्ता, पण इकडे भरपूर माणसं येतात रोज चालायला. हो, सूर्यदेव पण प्रकट झाले ते. म्हणलं आपण पण जरा आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या सुंदर सुंदर असे व्हिडिओज पण होऊन जातात. शहरातल्या मोकळ्या रस्त्यांना चालण्यापेक्षा इकडे चालायला थोडं मजा येते. प्लस नवीन रस्त्यांवरती मनाला वेगळाच आनंद भेटतो. क्वालिटी विषय होतो आणि आपल्याला सगळ्यांनाच क्वालिटीच विषय आवडतेच. आपल्याला आज त्या समोरच्या डोंगरावर जायचे. ओके, तर जाऊयात तिकडं. पुढे सगळी झाडं वाळलेली इथे. पावसाळ्यामध्ये इथला नजारा बघायला लय मजा. पक्षीगण सगळी झाडं वाळल्याचे, पण पावसाळ्यामध्ये परत सगळे फुटते एकदम मस्त मध्ये. सगळी झाडांची हाईट आणि साईज बऱ्यापैकी सारखीच आहे. गोल गोल फिरलं की इथं डोकं चक्र असा विषय. पण पावसाळ्यामध्ये खरंच खूप भारी दिसेल. आणि सगळे झरा येणारे रस्ते आहेत, झऱ्याची वाटे. वरून पावसामध्ये पूर्ण पाणी पाणी पाणी, नुसतं पाणी असणार आहे. अशा लोकेशन्स सगळ्यांनाच आवडतात, बघायलाही सुंदर वाटतात आणि अनुभवायला पण. विषय गंभीर. चालत चालत लई वेळ लागतोय, पण पळूयात. इंटरेस्टिंग काय गावते का रस्त्यात ते पण बघूयात. अजून लई लांब चालायचे. इथं पुढं पण एक वाडा आहे. खरंच पावसाळ्यामध्ये लय गोंकार विषय असणार इथं. कॅमेऱ्यात बघण्यापेक्षा प्रत्यक्षात अनुभवायला खरी मजा आहे. हा बघा, हा झरा आहे. आता विचार करा, पावसामध्येच ह्या वाटेवर चालायला किती भारी वाटेल. हो, निसर्गाचा आनंद आहे ना, खरा आनंद तो निसर्गामध्ये येऊनच आहे. आणि जोपर्यंत निसर्ग आहे तोपर्यंतच आपण आहे. आणि ज्यांना ज्यांना खरंच पॉसिबल आहे, ज्यांच्या जवळ आसपास जंगल वगैरे आहेत, त्यांनी काहीतरी जाऊन फिरा. हां, फक्त काळजी घ्या,
जंगलात काही प्राणी बिणी नाहीत, नाही तर व्हायचा वेगळाच विषय. आपण बघ आता किती क्वालिटी जागे आलोय. उगवता सूर्य बघा मला लय आवडतो. सूर्याच्या आधी उठून बघा. मी बी नाही उठायचो म्हणजे, पण एकदा उठून बघा. इथं खूप मोठा खडक आहे. मोठा विषय इथं लय. आणि इथं अजून एक मोठा झरा आहे. मला डायरेक्ट इथली पावसाळ्यातली सिच्युएशन इमॅजिन होती की कशा प्रकारे असेल तेव्हा, आणि तेव्हा मी नक्की या जागेला परत भेट देणार. हा हो, अशी बारीक अशी काय वाटत इथनं घसरलं की डायरेक्ट खाली वाड्यात, आणि खाली एक छोटी गुफा पण आहे. तिथं तर आपण आपल्या वाटेवर मस्तपैकी आनंद घेत एन्जॉय करत चाललेलो आहे. कदाचित आवाज माझा कमी येत असेल, पण जास्त फोकस माझा व्ह्यूवरतीच असतो. व्ह्यू महत्त्वाचा आहे आपल्याला. हा आवाज बी आहे, मोस्टली आपल्याकडे माईक जवळ नाही ना, त्याच्यामुळे थोडा कमी येत असेल. तर आपली आजची मेन लोकेशन आहे तो समोरचा डोंगर. तर त्याला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओचा पार्ट 2 नक्की बघा. कारण की अशी लेंथ खूप जास्त होते व्हिडिओची, आणि आपण व्हिडिओ एडिटिंग करत बसत नाही कट करून परत त्याला दुसऱ्या व्हिडिओत ॲडजस्ट करून. तसं नाही करत, कारण की थोडीफार क्लॅरिटीमध्ये फरक पडतो. जे आहे ते मी डायरेक्ट पोस्ट करतो बिना एडिटिंगचं, त्याच्यामुळे त्याचा नेक्स्ट पार्ट स्टे कनेक्टेड आणि सलग टाकणार आहे. हा बघून झाला. पुढच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असाल तर पुढचा पण हो नक्की 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 बघा. कारण की लोकेशनच आपलं तसं घेतलं आहे आपण. आता विचार करा, तिथं पुढं जाणार आहे तेव्हाचा व्ह्यू कसा असेल. सो अगला वीडियो ज़रूर देखना मेरे भाई. ओके भाऊ, भेटूया पुढच्या व्हिडिओत.